आहे आजचं पण. जसं की आपल्याला आज पाहायचे आहे पेमेंट मेथड. आता पेमेंट मेथड म्हणजे काय, जस्ट एक्झाम्पल घेण्यासाठी मी आलो flipkart.com. असं मी flipkart.com ला आलो, एक प्रोडक्ट मला आवडलाय, जसं की मला हा मोबाईल काय करायचा आहे, बाय करायचा आहे. तो मोबाईल मी काय केला, व्ह्यू केला. ते कोणता, ओप्पो F31 5G असं काहीतरी मोबाईल आहे, 28,000 रुपये काहीतरी त्याची प्राइस आहे. मग मी ते काय करतो, हा मोबाईल मला काय करायचा, परचेस करायचा आहे. तर परचेस करण्यासाठी इथे बटन असेल, आय थिंक बाय नावाचं आहे इथे बटन. नोटिफाय मी आलंय ना, ओके. नोटिफाय नाही पाहिजे मला, बाय करायचं प्रोडक्ट. दुसरा प्रोडक्ट घेतो मी, जसे की व्हाईट टी शर्ट आपण सर्च करू, व्हाईट टी शर्ट. जसं फ्लिपकार्ट आलो, मला एक व्हाईट टी शर्ट परचेस करायचा आहे, जसं की हा वाला. त्याच्यावर मी क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर त्या प्रोडक्टच्या डिटेल पेजला गेलो, आलो, आणि इथे मला एक बटन दिसतंय ऍड टू कार्ट बटन, आणि दुसरं बटन दिसतंय मला बाय ऍड बटन. ओके, जसं मी त्या बाय बटनावर क्लिक केलं तर मला तिथे साईज विचारतात. जसं मी साईज सिलेक्ट करतो, एम साईज, कंटिन्यू केला, आणि कंटिन्यू केल्यानंतर मी इथे कुठे आलो, ऑर्डर समरी. ऑर्डर समरीच्या पेजवर आल्यानंतर इथे मी कंटिन्यू करतो. जसं मी इथे कंटिन्यू केलंय, तर इथे बघा मला आता पेमेंटचं बिल दिसलं इथे, आणि इथे ऑर्डर, प्लेस ऑर्डर बटन. जसं इथे मी प्लेस ऑर्डर बटनावर क्लिक केलं आणि कन्फर्म ऑर्डर करतोय, ती ऑर्डर पडली का डायरेक्ट. अरे, पेमेंट चालू नाही ना, बॅक आलो मी एकदा, गो बॅक. ओके, तर इथून मी काय केलं, कंटिन्यू केलं, कंटिन्यू केल्यानंतर गो बॅक. ओके, ठीक आहे. दुसरं प्रोडक्ट जस्ट तुम्हाला मग त्याला पेमेंटचं मेथड दाखवायची. तिथे आलो, आणि हा व्हाईट टी शर्ट मी सिलेक्ट केला, आणि तो शर्ट मी सिलेक्ट केल्यानंतर बाय नाव बटनावर मी क्लिक केलं. बाय नाव बटनावर साईज सिलेक्ट केली, एम, कंटिन्यू केलं. कंटिन्यू केल्यानंतर मला इथे ऑर्डर समरी, आणि ऑर्डर समरीच्या शेजारी इथे पेमेंट ऑप्शन आले. ओके, जसं की इथे पेमेंट ऑप्शन कुठे आहे, डायरेक्ट ऑर्डर पडत आहे, पेमेंट कंटिन्यू केलं येईल का, आणि इथे आले पेमेंट. ठीक आहे, मला पेमेंट करायची कशाने, UPI ने. आलं इथे UPI पेमेंट. जसं मी QR कोडला स्कॅन केलं तर माझं काय होणार, इथे पेमेंट होणार आहे. समजलंय ना. ठीक आहे, जस्ट असं आपण काय करतो, ऑनलाईन ऑर्डर बुक करतो. एक बटन असतं बाय नावचं, आणि त्या बाय नाव बटनावर क्लिक केलं की आपलं प्रोडक्ट काय होतं, बाय होतं, किंवा आपण डायरेक्टली फोन पे कडे जातो. मग आज आपण तो फंडा पाहणार आहे. ओके, तर त्यासाठी मी काय करतो, ऍडव्हान्स नोट.js नावाचा जो फोल्डर बनवला होता, त्या फोल्डर मध्ये अजून एक फोल्डर बनवतो, आणि त्या फोल्डरला मी ते नाव देणार आहे पेमेंट. पेमेंट नावाचं मी काय केलं, एक फोल्डर बनवलं. जसं आपण काल ईमेल नावाचा फोल्डर बनवला होता, त्याच प्रकारे आज मी पेमेंट नावाचा फोल्डर बनवला. जो काय पेमेंट नावाचा फोल्डर मी इथे बनवलाय, त्या फोल्डरला मी ओपन करून वरती ऍड्रेस बारवर जो काय पाथ आहे तो पाथ रिमूव्ह करून ह्यामध्ये मी राईट करतो CMD. जसं CMD राईट करून मी एंटर बटनावर क्लिक केलं तर माझ्यासाठी एक ब्लॅक स्क्रीन काय झाली, इथे ओपन झाली. आणि ह्या ब्लॅक स्क्रीन मध्ये मी एक कमांड टाकतो, npm i एक्सप्रेस. मला एक्सप्रेस पॅकेजची एक गरज आहे, त्यानंतर मला EJS ची एक गरज आहे. बस मला एवढे 2 पॅकेज लागतात. पॅकेज इन्स्टॉल झाले, त्यानंतर मी पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर इथे करतो कमांड कोड पेस्ट डॉट. ह्या कमांडने काय होणार की आपल्यासाठी एक VS कोड काय होईल, इथे ओपन आहे. आणि इथे VS कोड ओपन झाल्यानंतर फाईल बनवतो index.js नावाची, आणि त्या फाईल मध्ये बेसिक आपला सर्व्हरचा कोड असेल, जसं की
कॉस्ट एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर कॉस्ट ऍप इक्वल टू एक्सप्रेस ओपन राऊंड क्लोज राऊंड. त्यानंतर एक URL असते ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅशची URL असते, कोमा दिला फंक्शन. त्या फंक्शन मध्ये दोन गोष्टी असतात, एक रिक्वेस्ट रिस्पॉन्स. आणि रिस्पॉन्ड डॉट मी इथे करतो सेंड नाही करत, ते रेंडर करतो. ओके, जस्ट रेंडर केलं मी इथे होम डॉट EGS. आणि जी काय आपली होम डॉट EGS नावाची फाईल असणार आहे ती कुठे असणार आहे, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. एक व्ह्यूज फोल्डर बनवला आणि त्याच्या आतमध्ये होम डॉट EGS आणि त्यामध्ये मी असं राईट करतो पेमेंट. ओके, त्यानंतर इंडेक्स डॉट JS मध्ये आपल्याला सर्व्हरला रन करण्यासाठी एका पोर्ट नंबरची गरज असते, त्यासाठी ऍप डॉट लिसन राऊंड ब्रॅकेट मध्ये 1000. प्रोजेक्टला सेव्ह केलं, CMD मध्ये आलो, कमांड टाकली इथे नोडिमॉन इंडेक्स डॉट JS. एंटर बटनावर क्लिक केलं की आपला जो काही प्रोजेक्ट होता, जो काही सर्व्हर होता, तो सर्व्हर स्टार्ट झाला. आणि त्या सर्व्हरचा आउटपुट पाहिजे असेल तर ब्राउझरला आलो, localhost:1000 असं मी सर्च केलं तर H1 मध्ये मला इथे काय दिसतंय, पेमेंट दिसतंय. ओके, तर आपल्याला आज काय करायचे की जे काय आपलं गुगल पे, फोन पे असे जे पेमेंटचे टाइप्स आहेत ते आपल्याला प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट करायचे. जसं की मार्केटमध्ये गेलात तुम्ही की मार्केटमध्ये पेमेंटचे भरपूर टाइप आहेत. जसं की एक्झाम्पल घेण्यासाठी मी सांगतो, फोन पे आहे, गुगल पे, पेपाल पे, परत त्यानंतर पेटीएम पे, रोजर पे, पेपर पे, असे म्हणजे पेमेंटचे भरपूर सारे टाइप्स आहेत. बट मार्केटमध्ये जास्त यूज होणारा आणि सगळ्यात पॉप्युलर एक रोजर पे नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे. ते प्लॅटफॉर्म म्हणजे काय की ठीक आहे, जस्ट काय यूज करायचं ते पण मी सांगणार आहे. कोणतं प्लॅटफॉर्म आहे, एक रोजर पे. रोजर पे नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे, रोजर नाही, ठीक आहे, रोजर पे नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे. जसं की तुमच्याकडे माहिती आहे पेमेंट पेटीएम आहे, फोन पे, जे काही बाकीचे कंपनी आहे, जे काही सॉफ्टवेअर आहेत ते सॉफ्टवेअर काय करतात की जास्त चार्जेस लागतात. जसं की आपण एखादं पेमेंट घेतलं, जसं की तुम्हाला एक्झाम्पल पण दाखवतो ते काय यूज करायचं. ओके, जसं की तुम्ही फोन पे मध्ये गेलात, फोन पेचं तुम्हाला पेमेंट इंटिग्रेशन करायची असेल प्रोजेक्ट मध्ये, तर एखाद्या क्लायंटनी 100 रुपये पे केले तर तुमच्यापर्यंत येणार किती माहिती आहे, तुम्हाला भेटणार तिथे 97 रुपये 50 पैसे. किती भेटणार तुम्हाला, हे पण नाही असं बोलताय नाही ना, जस्ट हे पण चुकीचं आहे. ठीक आहे, जसं की एका क्लायंटने 10 रुपये पेमेंट केलं तर त्या 10 रुपयामधून तुम्हाला अकाउंटला किती येणार माहिती आहे, यातून फक्त ह्यामधून तुम्हाला भेटणार 7 रुपये 50 पैसे. आणि जो काय राहिलेला पार्ट आहे त्यांचं ते चार्जेस घेणार. काय घेणार, चार्जेस किती राहणार यांचा, 2.5 रुपये. 10 रुपयामधून किती रुपये चार्ज घेणार, 2.5 रुपये. आणि तुम्हाला अमाऊंट किती भेटणार, 7.5. ओके, मग त्याच प्रकारे जी रोजर पे आहे, रोजर पे काय करता माहितीये की आपण फोन पेचं झालंय, आणि रोजर पेचं पण मी तुम्हाला सांगणार आहे लगेच की एखाद्या क्लायंटने 10 रुपये पेमेंट केलं, किती रुपये, 10 रुपये अमाऊंट, तर त्या 10 रुपयामधून आपल्याला भेटणार किती माहितीये, 8 रुपये. किती रुपये भेटणार, आणि चार्जेस किती घेतला, अरे चार्जेस 2 रुपये घेतले. बेटर ऑप्शन कोणतं आहे, आपल्याला फायद्यात पडणार कोणतं आहे, रोजर पे. जसं की अजून प्लॅटफॉर्म आहे,
पेपाल पे, पेपर पे, पेटीएम पे, गुगल पेचं पण आहे. सगळे पेमेंट मेथड आहेत. फक्त ते काय करतात, थोडंसं चार्जेस जास्त घेतात. आणि सगळ्यात कमी चार्जेस घेणारं प्लॅटफॉर्म म्हणजे कोणतं आहे? रोजर पे. मग रोजर पे काय यूज करणार आपण? की ते कमी चार्जेस घेते. सगळे फंडा समजला काय यूज करायचे? मग त्यासाठी मी काय करतो, गुगलला आलो आणि गुगलला आल्यानंतर इथे मी सर्च करतो रोजर पे. काय सर्च केलं मी? रोजर पे. रोजर पे सर्च केल्यानंतर इथे पहिली वेबसाईट दिसेल. त्या वेबसाईटवर काय करायची? क्लिक करायची. जसं तुम्ही त्या वेबसाईटवर क्लिक करता किंवा URL वर क्लिक करता, तर तुम्हाला ह्या प्रकारे काहीतरी एक वेबसाईट दिसेल. ओके. तर आपण युजर नाहीत, आपण कोण येतं? डेव्हलपर. आपण कोण येतं? डेव्हलपर. आपल्याला काय करायची? आपल्या वेबसाईटमध्ये किंवा आपल्या प्रोजेक्टमध्ये पेमेंट इंटिग्रेशन करायची. ठीक आहे. मग त्यासाठी ह्यांनी ऑप्शन दिलेत आपल्याला. जसं की आपण एजंट वगैरे असतो तर इथे एजंटसाठी दिलेत. तर आपण कोण आहे? डेव्हलपर आहोत. आणि डेव्हलपर काय करतो की प्रोजेक्टमध्ये पेमेंट गेटवे इंटिग्रेशन करतो. तर इथे लास्टमध्ये तुम्हाला एक रिसोर्स नावाचं बटन दिसेल किंवा एक टॅब दिसेल. त्या रिसोर्स नावाच्या ह्याच्यावर तुम्ही हवर केलं तर तुम्हाला इथे ऑप्शन ओपन झाले तिथे. तर आपण कोण येतं? डेव्हलपर. मग इथे काय करायचं? डेव्हलपर डॉक्स नावाचं जे काय डॉक्युमेंटेशन आहे, डॉक्स म्हणजे डॉक्युमेंटेशन असं म्हणतो. ओके. जस्ट त्याच्यावर क्लिक करायचे. क्लिक केले. क्लिक केल्यानंतर इथे लेफ्ट साईडला लगेच ध्यानात नाही राहणार, तुम्हाला ट्राय केल्यानंतर राहील. ओके. जस्ट कॉम्प्लिकेट थोडी मेथड राहील. तर इथे तुम्हाला लेफ्ट साईडला ऑप्शन दिसतात आणि या ऑप्शन मध्ये इथे एक ऑप्शन आहे पेमेंट. लेफ्ट साईडला आहे इथे, त्याच्यावर क्लिक करायची पेमेंटवर. पेमेंटवर क्लिक केलं तर तुम्ही अजून आतमध्ये जाता असं काहीतरी येतं. पेमेंटवर क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रोल करायचे. काय करायचे? आणि इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल पेमेंट गेटवे. काय दिसेल इथे? पेमेंट गेट. त्या पेमेंट गेटवेवर क्लिक करायचे. जसं तुम्ही पेमेंट गेटवेवर क्लिक करता तर त्याचे अजून सब ऑप्शन ओपन होते. आणि त्या सब ऑप्शन मध्ये तुम्हाला सर्व्हर इंटिग्रेशन, कशावर क्लिक करायचे आता? सर्व्हर इंटिग्रेशन. जसं तुम्ही क्लिक केलं सर्व्हर इंटिग्रेशन तर त्यामध्ये अजून ऑप्शन ओपन झाले इथे. आणि इथे विचारतात तुम्ही कोणत्या टेक्नॉलॉजी मध्ये पेमेंट गेटवे इंटिग्रेशन करतात. कोणत्या टेक्नॉलॉजी आपली? मग इथे रूबी असली तर पायथन असेल तर पायथन, आणि PHP असेल, जावा असेल, गो असेल गोवर, आणि .NET वर .NET. बट आपण कशामध्ये आहोत? मग कशावर क्लिक करणार तुम्ही? पायथनवर, Node.js वर, है ना? Node.js वर क्लिक केल्यानंतर अजून 3 ऑप्शन ओपन झाले. आता हे थोडं अजून ऑप्शन म्हणून सर तुम्ही लय लांब नेले आम्हाला, आहे ना? लास्ट आहे. तर Node.js वर क्लिक केल्यानंतर इथे एक इंटिग्रेशन सेटअप दिसते बटन आहे, स्टेप आहे. ओके. त्याच्यावर क्लिक करा. केलं त्याच्यावर क्लिक, बस आता संपलं भाऊ. एवढंच. मी जास्त सांगणार नाही काही, बस एवढंच करायचे. ओके. आणि इथे बघा इंटिग्रेशन सेटअप्स, पेमेंट गेटवे, अदर रोजर पे प्रोडक्ट्स. स्क्रोल करा, अजून स्क्रोल करा. तुम्हाला वाटलं युट्यूबवर व्हिडिओ बघायचा आहे, त्याचं काय असेल ते बघा तुम्ही. ओके. अजून स्क्रोल करा. आणि स्क्रोल केल्यानंतर तुम्ही तुमच्या पुढे असा काहीतरी कोड आलाय. काय करायचं ऑनलाईन मध्ये? ह्या कोडचं काय करायचं आपल्याला? ऑनलाईन मध्ये काय वाटतं बरं? ह्यो आपल्याला कोड भेटलाय. काय दाखवलं ह्यांनी? काल जसं दिलं होतं क्विक एक्झाम्पल, है ना? त्याच प्रकारे ह्यांनी काय नाव दिलं ह्याला आता? जे काय दिलं असेल ते दिलं. ओके. दिलाय कोड. आणि कोड कशात आहे बघा? HTML हेड, मेटा टायटल, हेड, बॉडी. कशाचा कोड आहे? HTML. आणि ह्याच्या आतमध्ये काय आहे? स्क्रिप्ट, जावा स्क्रिप्ट. आता ह्या कोडला काय करायचे? इथे एक बटन दिसतंय. आता मी याची URL तुम्हाला पास करतो, टेन्शन नका घेऊ तुम्ही. अजून एकदा डबल सांगेल नसेल समजलं.
इथे एक बटन दिसतंय कॉपी नावाचं दिसतंय. जस्ट त्या बटनावर क्लिक केलं की तुमचा जो काही कोड आहे तो कोड काय झाला आता कॉपी झाला. कॉपी करायचा आणि तुमच्या प्रोजेक्ट मध्ये यायचं आणि प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर इथे home.ejs नावाची फाईल बनवली आणि त्या फाईल मध्ये मी तो कोड काय केला पेस्ट केला. समजला फंडा काय केला. त्यानंतर कॉपी पेस्ट केल्यानंतर जो कोड मला लागत नाही तो कोड मी रिमूव्ह करणार आहे. जस्ट ह्याला मी तुम्हाला रन करून पण दाखवतो. सेव्ह केलं, आउटपुट पेज लावलं म्हणजे ब्राउझरला आणि एकदा रिफ्रेश केलं तर इथे मला रोजर पे, पेमेंट गेटवे, इंटिग्रेशन, अमाऊंट आणि पे नाव आलं. इथे सर झालं इम्प्लिमेंट झालं लगेच नाही, जस्ट तुम्हाला दाखवतो. अमाऊंट टाकली मी इथे आणि पे नाव बटनावर क्लिक केलं, काय वर्किंग होतंय. अरे ह्यामध्ये भले मोठे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे होता. ओके, मग मी एक कोड मध्ये आलो आणि कोड मध्ये मला न लागणाऱ्या गोष्टी मी रिमूव्ह करतो. जसं की मला हे हेडरची गरज आहे का, उडून टाका. टायटलची गरज आहे, H1 ची गरज आहे. ओके, ह्या इनपुट बॉक्सची पण गरज नाही. फक्त मी एक पे नाव बटन ठेवतो. ते मी का ठेवतो ते एक्सप्लेन करतो. इथे बघा एक बटन दिलं ह्यांनी, जसं त्या बटनावर आपण क्लिक करणार तर इव्हेंट कॉल होणार आहे ऑन क्लिक नावाचं. कोणतं फंक्शन कॉल होत आहे, पे नावाचं. आणि इथे त्यांनी स्क्रिप्ट टॅग मध्ये एक फंक्शन बनवलंय, त्या फंक्शनचं नाव आहे पे नाव आणि त्याच्या आतमध्ये अशी काहीतरी स्क्रिप्ट रन होते. मग मी काय करतो, बाकीचा सगळा कोड रिमूव्ह करतो आणि त्यामध्ये फक्त मी हे फंक्शन ठेवतो. ओके, आणि ते बटन ठेवतो. बाकीचा कोड घेतला, रिमूव्ह केला, हा पण रिमूव्ह केला. ह्या स्क्रिप्ट टॅगची मी एक URL ठेवली आणि तो स्क्रिप्ट टॅग मध्ये जो काही कोड होता तो कोड एक ठेवला. झालं, एक बटन ठेवले. जस्ट आउटपुट पेज आलो, रिफ्रेश केलं, दिसतंय बटन इथे, सिंगल एक बटन आहे. ओके, त्यानंतर अजून काही गोष्टी लागतात, जे लागत नाही त्यांना पण रिमूव्ह करू. जसं की डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID अमाऊंट कराय गरज आहे का आपल्याला, त्याला पण सध्या रिमूव्ह करून टाक. ओके, त्यानंतर ह्याची पण कमेंटची गरज नाही. त्यानंतर हे काय 550 त्यांनी कमेंट राईट केलं ते आपण रिमूव्ह करतो. लास्ट मध्ये आहे का काय रिमूव्ह करायसारखं, जस्ट एवढाच कोड ठेवायचा. तुम्ही रेकॉर्डिंग पॉज करून बघू शकतात की काय रिमूव्ह करायची आणि काय रिमूव्ह करायची नाही. झालं एवढं. आणि मी आता आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश करतो आणि आता पे नाव बटनावर मी क्लिक केलं, काय इम्प्लिमेंट होतंय का. आता जसं की मी तुम्हाला जो काय राहिलेला कोड आहे तो कोड मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, चालेल. आता या कोड मध्ये सगळ्यांनी बारीक लक्ष द्यायचं. ओके, सगळा HTML आणि जावास्क्रिप्टचा कोड आहे, फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. एक बटन आहे, त्या बटनला टाईप दिलाय बटन, नाही दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, तुम्हाला वाटलं ना रिमूव्ह करायचे तो पण रिमूव्ह करू, कॉम्प्लिकेट कोड नको. एक बटन बनवले नॉर्मल, त्याला नाव दिले पे नाव. जसं त्या बटनावर आपण क्लिक करणार तर एक फंक्शन कॉल होणार पे नावाचं, आणि ते फंक्शन बनवलंय, तिला असिंक्रोनाइज दिले, का दिले मला माहित नाही, जस्ट राहून देऊ आपण. ओके, एक फंक्शन बनवले आणि त्या फंक्शन मध्ये असं काहीतरी त्यांनी राईट केलं. आता त्या फंक्शन मध्ये काय राईट केले ते आपण समजून घेऊ, चालतंय. तर हिने एक फेच URL बनवली किंवा असं काहीतरी त्यांनी राईट केलं. ठीक आहे, त्यामध्ये मेथड वगैरे वगैरे काहीतरी दिलंय. ठीक आहे, तो पण लागतोय का नाही मला ह्याचा अंदाज लागा ना. ओके, जस्ट गरज नाही त्याची आपल्याला, गरज आहे का सर म्हणतात तुम्ही सगळाच कोड डिलीट केला आहे ना. ज्या गोष्टी लागत नाही ना ते आपण गोष्टी ठेवत, एक्स्ट्रा गोष्टी नको आपल्या कोड मध्ये. आता इम्प्लिमेंट होईल का नाही मलाच अंदाज लागे ना, पण जस्ट एकदम रिमूव्ह करतो, माझ्या अंदाजे लागणार नाही. आता राहिला कोड किती लाईनीचा, 32 लाईनचा कोड, आणि त्या 32 लाईन मध्ये बॉडी आणि HTML टॅगची गरज नाही. राहिला किती, 30 लाईनचा कोड, त्यामध्ये पण 2 लाईन 2-3 स्पेस आहेत. ओके, आता हा कोड आपण एक्सप्लेन करू. तर ह्यामध्ये काय आहे, बटन आहे, त्या बटनावर क्लिक केल्यानंतर एक पे नावाचं फंक्शन कॉल होतंय. ओके, आणि त्याच्या आतमध्ये असं काहीतरी त्यांनी व्हेरिएबल बनवलाय आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी त्यांनी राईट केलं. तर इथे बघा, इथे काय दिलं त्यांनी, की दिली, काय दिली, की ID. ओके, मग आता ही की ID कुठं भेटणार आपल्याला ते पण मी सांगणार आहे. जस्ट त्याच्या खाली काय आहे, अमाऊंट.
मग ही अमाऊंट जी डबल कोड मध्ये राईट केली ना, त्या अमाऊंटला काय करायचं माहितीये? किती अमाऊंट टाकू सांगा? 10 रुपये टाकू? 10 टाकली. फक्त त्या 10ला काय करायचं? 100 मल्टिप्लाय करायचं. कितीनी? ठीक आहे. जस्ट आपण मी इथे काय टाकतो? 100 टाकतो. ठीक आहे. अमाऊंट मध्ये काय टाकणार? अमाऊंट म्हणजे पैसे. त्यानंतर करन्सी. ऑनलाईन मेंबर, आपल्या भारताची करन्सी कोणती मला सांगा बरं फास्ट मध्ये. तुम्हाला एवढं पण नाही सांगता आलं ना, तुम्ही भारतामध्ये राहू नका मग असं आहे ना. सांगा बरं आपल्या भारताची करन्सी कोणती? रुपीज. आणि शॉर्टकट आर देतात फक्त. र देतात. मराठीत झालं तुमचं, इंग्लिश मध्ये मला सांगा. संदीप म्हणतोय रुपये. ओके. करन्सी मी सांगू? गायत्री म्हणते आर. ओके. तर आपल्या भारताची करन्सी आहे INR. आहे का? आय म्हणजे इंडियन रुपीज. ओके. इथे करन्सी मध्ये काय करायचं? INR. ओके. त्यानंतर इथे नेम मध्ये काय टाकायचं ते पण सांगणार. नेम मध्ये काय टाकायची? की तुमच्या कंपनीचं नाव. तर आमची कंपनी आहे A to Z IT हब. मी माझ्या कंपनीचं नाव टाका. त्यानंतर डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन मध्ये काही पण टाका. काही पण टाका. जसं की मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. काय टाकायचे? हे आपण असं काही पण टाकू शकतो. डिस्क्रिप्शन आहे जस्ट. हे आय एम दत्ता. आय एम दत्ता. त्यानंतर इथे ऑर्डर आयडी आहे. इथे ऑर्डर आयडी टाकायची. तुमचा प्रोडक्ट असेल तिथे ऑर्डर आयडी टाकू शकतात. अदरवाईज टाकायची गरज आहे का? नाही. ओके. त्यानंतर इथे कॉल बॅक URL म्हणजे पेमेंट झाल्यानंतर युजरला कोणत्या पेजवर पाठवायचं. काय इथे? पेमेंट झाल्यानंतर युजरला कोणत्या पेजवर पाठवायचं. तर आपण ह्याला काय सांगू माहितीये? आमचं पेमेंट झालं ना, आमचं पेमेंट झालं ना की कुठे पाठवायचं माहितीये? की त्याला आपण सांगू आम्हाला पाठव google.com ला आणि ते यस टाकायला लागेल है ना. आमचं पेमेंट झाल्यानंतर आम्हाला कुठे पाठव. झालं एवढं. नॉर्मल तुम्ही वाचलं तरी समजेल. अमाऊंट, करन्सी, नेम म्हणजे आपल्या कंपनीचं नाव. डिस्क्रिप्शन मध्ये काही पण टाका. आणि ऑर्डर आयडी द्यायची का नाही ते तुमच्या डोक्यावर. जस्ट मी ऑर्डर आयडी देतो इथे 12, नाहीतर इथे 000000111 आणि त्याला डबल दिली ऑर्डर आयडी. आणि इथे काय? कॉल बॅक URL. कॉल बॅक URL म्हणजे काय? की आपलं पेमेंट झाल्यानंतर युजरला कोणत्या पेजवर पाठवायचे. तर मी सांगितले आमचं पेमेंट झालं ना, त्या युजरला कुठे पाठव? google.com. आता त्यानंतर इथे प्रोफाईल. आता ही प्रोफाईल म्हणजे काय? प्रोफाईल मध्ये काय राहणार माहितीये? की जो पेमेंट करतोय त्याची प्रोफाईल. कोणाची? जो पेमेंट करतोय त्याची प्रोफाईल. जसं की कोण पेमेंट करतोय? मी करतोय. तुम्ही करत असाल तुम्ही करा. ओके. त्यानंतर जो पेमेंट करतोय त्याची ईमेल आयडी आणि जो पेमेंट करतोय त्याचा मोबाईल. झालं इथं. संपलं. झालं एवढंच आहे. आता एक राहिले आपलं. सगळी टाकली इथे की राहिली. काय राहिली इथे? की राहिली. आता ही की कुठं भेटणार माहितीये तुम्हाला? जिथून आपण हा कोड घेतलाय. काय केलंय आपण? जिथून आपण हा कोड घेतलाय तिथेच आपल्याला ती की भेटणार आहे. जसं की मी एक माझी सेकंड ईमेल आयडी ओपन केली आणि मी तिथे सर्च करतो रोझर पे. काय केलं मी ते? रोझर पे. आलो ह्या वेबसाईटला. तुम्हाला माहिती ही वेबसाईट आहे. ह्याची URL मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करेन. ओके. ह्या URL ला आलो. आपल्याला पाहिजे की. त्यासाठी लॉग इन बटन दिसतंय. अकाउंट आहे का तुमचं? माझं पण नाही बरं का ह्या अकाउंटला. जस्ट मी इथे साइन इन करतो. माझं अकाउंट नाही. मी ते कंटिन्यू विथ गुगल करतो. ठीक आहे. माझी ईमेल आयडी ची परमिशन देऊन टाकतो. आणि इथे तुम्हाला लय मोठी इन्फॉर्मेशन बरं का. स्टेप लय मोठी आहे. मी सगळी सांगत नाही बसणार. जस्ट जसं तुम्ही इंस्टाग्रामचं अकाउंट उघडतात तिथे पासवर्ड टाकतात, युजर नेम टाकतात, बायो टाकतात, परत तुमच्या बायो मध्ये लिंक्स टाकतात, पोस्ट ऍड करतात. सेम तसंच आहे. ओके.
जस्ट इथे क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक केलं तर मला विचारतात कंट्री, माझी कंट्री इंडियाच आहे. कंटिन्यू केलं मी इथे तुम्हाला विचारेन काय काय डॉक्युमेंट मी सांगतो काय काय लागणार आहे. ह्याचं अकाउंट ओपन करण्यासाठी डॉक्युमेंट लागणार आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, त्यानंतर असे भरपूर डॉक्युमेंट लागणार तुम्हाला. ओटीपी लागणार तुमच्या मोबाईलवर, ईमेलवर. आता जस्ट मला इथे काय विचारलंय, पॅन कार्ड नंबर. तुम्हाला पण तिथे पॅन कार्ड नंबर विचारेल. परत तिथे तुम्हाला विचारेल तुम्ही अकाउंट का ओपन करता, तर तुम्ही सांगायचं मी पर्सनल यूज साठी, नाहीतर आमचा बिझनेस आहे, आमचा कोणता बिझनेस आहे, किंवा मी स्टुडंट आहे. असे भरपूर सारी इन्फॉर्मेशन विचारली जाणार आहे तुम्हाला आणि ती इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायची. मी जस्ट करत नाही. आता मी इथे सगळी इन्फॉर्मेशन टाकत बसलो, रेकॉर्डिंग होती आणि रेकॉर्डिंग जाणार आहे युट्यूबला. तर माझं पॅन कार्ड, ओटीपी, आधार नंबर, बँक डिटेल सगळी हे होईल. ओके, जस्ट तुम्हाला बनवायची असेल मी ह्याच्यावर एक लाईव्ह सेशन घेईन, रेकॉर्डिंग नाही करणार. ठीक आहे, वाटलंच तर काढायची एक डमी मी डॉक्युमेंट आणतो आणि त्या डॉक्युमेंटवर मी तुम्हाला अकाउंट खोलून दाखवू शकतो. जस्ट काही नाही रे, तुम्हाला माहिती आहे इथे पॅन नंबर विचारलाय, कंटिन्यू करायची. पुढे जे विचारेन आधार नंबर, पॅन कार्ड, बँक डिटेल, जी काय बँकेची डिटेल आहे ती सगळी द्यायची. का द्यायची, की जी पेमेंट करणार आहे आपल्या वेबसाईटवर ते पेमेंट तुमच्या अकाउंटला येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन द्यावा लागणार आहे. जस्ट माझ्याकडे ऑलरेडी अकाउंट आहे माझं दुसऱ्या ईमेलवर, मी तुम्हाला ते ओपन करून दाखवत होता. जसं की मी त्या रोजरपेच्या वेबसाईटला आलो, रोजरपे. आता त्या वेबसाईटवर माझं अकाउंट नव्हतं म्हणून मला तिथे लॉग इन करा असं बोलत होते. ओके, जस्ट ह्या मेलला माझं अकाउंट आहे, मी इथे काय करणार, लॉग इन. जसं मी लॉग इन करणार, आता मला डायरेक्ट कंटिन्यू विथ गुगल. जसं तुम्ही अकाउंट लॉग इन करता तर तुमच्या पुढे असा काहीतरी इंटरफेस ओपन होईल. तर ह्या इंटरफेस मध्ये तुम्हाला थोडंसं दाखवतो, हे माझं नाव दाखवलंय, वेलकम टू असं रोजरपे दाखवतात. तर इथे माझे ट्रान्झॅक्शन आहेत, जेवढे मी आतापर्यंत ट्रान्झॅक्शन केले ते सगळे ट्रान्झॅक्शन मला इथे शो होतील. जसे की टोटल अमाऊंट किती क्रेडिट झाली. सपोज मी हे अकाउंट यूज नाही करत, ठीक आहे, माझं पर्सनल अकाउंट आहे, त्यामुळे मी हे प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट नाही करत. जस्ट मी फक्त दाखवते. ओके, किती अमाऊंट झालेत आतापर्यंत, किती आलेत, फेल किती झालेत अमाऊंट. त्यानंतर इथे सगळा तुम्हाला ग्राफ दिसणार आहे. ओके, इथे भरपूर सारे ऑप्शन आहेत. त्यानंतर स्टेटमेंटमध्ये स्टेटमेंट पण तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. भरपूर सारे ऑप्शन आहेत, एक्सप्लोर करू शकतात तुम्ही. पण आपल्याला काय करायचे, आपल्या प्रोजेक्टमध्ये त्याला इम्प्लिमेंट करायचे. तर त्यासाठी काय करायचं, इथे एक बटन असेल, टेस्ट मोड. काय असेल इथे, ते बटन तुमचं ऑफ असेल, त्याला काय करायचं, तुम्ही ऑन करायचं. ऑन केल्यानंतर तुम्हाला त्याच्याच खाली एक बटन दिसतंय, अकाउंट अँड सेटिंग दिसतंय, आहे ना. त्या अकाउंट अँड सेटिंग नावाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे. जसं तुम्ही त्या अकाउंट अँड सेटिंग बटनावर क्लिक करता तर तुम्ही ह्या पेजला काय होतं, येतात. आलात ह्या पेजला, आणि ह्या पेजला एपीआय की आहे. जस्ट मी कोड मध्ये आलो आणि कोड मध्ये बघा काय गरज आहे, इथे कशाची गरज आहे, कीची गरज आहे. आणि इथे तुम्हाला ऑप्शन दिसतंय एपीआय की, दिसतंय. त्या एपीआय कीवर बटनावर क्लिक करायचं. केलं क्लिक, तर इथे बघा आली इथे की, आणि ह्या कीला फक्त तुम्ही कॉपी करायची आणि जिथे की लागती तिथे की काय करायची, ही केली पेस्ट मी ही की. आणि आता ह्याला सेव्ह केलं कोडला आणि आउटपुट पेजला आलं. एकदा रिफ्रेश केलं मी, काय केलं, रिफ्रेश केलं आणि पे नाव बटनावर मी क्लिक केलं. ठीक आहे, जास्त झूम झालाय ना, सॉरी. ठीक आहे, 2च मिनिटं मी डबल एकदा दाखवतो. ठीक आहे, जास्त झूम झाली माझी स्क्रीन, वरच जास्त झाली. जसं मी पे नाव बटनावर क्लिक केलं, इथे काय बोलतात, समथिंग ऑल फेल्ड वगैरे वगैरे काहीतरी मेसेज आलाय मला. ठीक आहे, जस्ट 2 मिनिट मी चेक करतो. ठीक आहे, ऑर्डर आयडीला फक्त मी रिमूव्ह केलं आहे ना.
ओके, तुम्ही पण ऑर्डर जी आयडी आहे त्या ऑर्डर आयडीला काय करा, फक्त तुम्ही आता रिमूव्ह करा. ओके, तो थोडा प्रॉब्लेम देतोय, त्याबद्दल मी अजून तुम्हाला सांगणारच आहे. जस्ट मी इथून काय केलंय, जी ऑर्डर आयडीची लाईन आहे त्या ऑर्डर आयडीची लाईन मी काय केली, इथून फक्त काढून टाका किंवा त्यामध्ये काहीच डेटा ठेवू नका, फक्त एम्प्टी टाका. ओके, जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं आणि ते मला बटन दिसतंय, पे नाव दिसतंय इथे सर्वांना. जसं मी त्याच्यावर आता क्लिक केलं, अरे तो आयडी रिमूव्ह करून टाका आहे ना. ठीक आहे, त्याचा फायदा मी सांगणार आहे तुम्हाला, पण जस्ट आता आपण टेस्टिंग मोडला आहे त्यामुळे तो प्रॉब्लेम देतो आय थिंक. आउटपुट पेजला आलो, बटन दिसतंय सर्वांना, पे नाव. जसं त्या बटनावर मी क्लिक केलं तर जसं मी पे नाव बटनावर क्लिक करतोय, काय म्हणतं, वेअर ऍप्लिकेशन व्हेरी लोकल होस्ट ऑफ ब्राउझर रिस्टार्ट. ओके, की निघून गेला का? ओके, कॉपी पेस्ट केला मी की, पण मी तो फक्त प्रोडक्ट आयडी रिमूव्ह केला. आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी इथे काय केलं, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर मला बटन शो होतंय, कोणतं, पे नाव. जसं मी त्या बटनावर क्लिक केलं तर इथे मला पेमेंट ऑप्शन काय झाले माझ्यासाठी, इथे झालंय का ओपन. आणि पेमेंट किती रुपये आले, 1 रुपये. कोण करतंय पेमेंट, कुणाची कंपनी, ए टू झेड IT हब. आणि त्या युजरची इन्फॉर्मेशन इथे आली, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आलाय. आलाय पेमेंट किती आलंय, 1 रुपये. आणि आपण किती टाकलंय इथे, 100 टाकलंय. आणि 100 टाकल्यामुळे एक कसं काय आलं, आणि मी ते 1000 टाकलं तर. ठीक आहे, याला बंद करायला लागेल आहे ना. मी एकदा रिफ्रेश करतो पेजला, पे नाव बटनावर क्लिक करतो आणि आता बघा अमाऊंट किती आली, 10 आली. आणि आता मी इथे किती, आता इथे किती टाकली आपण, 1000. आणि मी इथे टाकली आता किती, 10,000. आणि एकदा आउटपुट पेजला आलो आणि आता किती दिसेल आपल्याला इथे, 100 रुपये. असं काय होतंय, म्हणजे जे आपण अमाऊंट टाकतो त्या अमाऊंटला काय करायला लागतं, इथे 100 ने मल्टिप्लाय करायला लागतं. कितीने, मग मला इथे 10 रुपये टाकायचं तर त्या 10ला मी काय करणार, 100 ने मल्टिप्लाय. आणि आता मी सेव्ह केलं आणि आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, पे नाव बटनावर मी क्लिक केलं तर आता इथे बघा 10 रुपये आले. ठीक आहे, आणि आता इथे मी काय टाकतो, 100 रुपये टाकू. आणि आता आपल्याला पेमेंट मेथड मध्ये किती भेटणार आहे बघ, पे नाव बटनावर मी क्लिक केलं आणि आता इथे किती रुपये आले. पेमेंट कशाने करायचं, UPI, कार्ड, EMI, नेट बँकिंग, वॅलेट का पे लेटरने करायचं, आपण स्कॅनरने करा बरं. ऑनलाईन मेंबर कोणतरी पेमेंट मारा बरं, फास्ट मध्ये. तुम्ही मारता, ठीक आहे, मारा बरं. 100 रुपये पेमेंट. ठीक आहे, बघा बरं पेमेंट होत आहे का. ठीक आहे, 2 मिनिट मी ट्राय करतो, ऑनलाईन मध्ये पेमेंट मारतो. मी काहीच नाही करत बरं का, स्क्रीनला मी कोणत्या बटनाला दाबत नाही, कोणतं बटन मी काहीच करणार नाही. होत आहे पेमेंट, तुमचं नसेल होत, मी माझं ट्राय करतो. ओके, जस्ट 2 मिनिट. ऑनलाईन मध्ये किती रुपये आलं, किती, 100. मारा पेमेंट. ओके, ठीक आहे. आता हे काय माहिती का, आपलं टेस्टिंग मोड आहे. काय आपलं हे टेस्टिंग मोड आहे, त्यामुळे काय होणार आहे, आपला QR कोड स्कॅन नाही होणार. इथे बघा लेफ्ट साईडला काय दिसतंय तुम्हाला, टेस्ट मोड दिसतंय. काय दिसतंय, टेस्ट मोड. कारण त्या API ला आपण आणायला गेलतो तेव्हा इथे कोणता मोड चालू आहे, टेस्ट मोड. आणि हा मी बंद केला तर काय होणार, तिथे लाईव्ह मोड. जस्ट मी दाखवण्यासाठी फक्त टेस्ट मोड घेतला. ओके, लाईव्ह मोड पण असणार. आता मी काय करतो, ते UPI ने पेमेंट करतो किंवा दुसरा ऑप्शन नाही घ्यायला पेमेंट. ठीक आहे, कार्डने मी पेमेंट. ठीक आहे, माझी कार्डची डिटेल टाकतो मी इथे. जसं की माझा कार्ड नंबर आहे, कुणाला सांगू नका बरं का.
ठीक आहे. त्यानंतर माझ्या कार्डची डिटेल टाकतो, त्यानंतर सीव्ही नंबर टाकतो आणि इथे मी करतो कंटिन्यू. काय म्हणतोय तू? ठीक आहे, ठीक आहे. आहे का कार्ड? ओके, आणि कंटिन्यू बटनावर मी क्लिक केलं. आहे कार्ड? नाही आहे कार्ड. ठीक आहे. अरे युपीआय काय होतं माहितीये का, तो प्रॉब्लेम देतोय टेस्टिंग मोडला. नाही ना, पेमेंट नाही होणार, ते टेस्टिंग मोडला आहे ना सध्या, त्यामुळे. कार्ड आहे का कोणाकडे कार्ड डिटेल? ठीक आहे, पेमेंट नाही कटणार ह्याची गॅरंटी मी घेतो. पैसे कटणार नाही, पैसे नाही कटणार. ओके, आहे का? ठीक आहे. ऑनलाईन नंबर तुम्हाला दाखवणार आहे पेमेंट करून. ठीक आहे, कार्ड डिटेल. ठीक आहे, युपीआयचं का नाही होत की आपलं टेस्टिंग मोडला आहे. ओके, पेजला समजलाय फंडा ऑनलाईन मध्ये. ठीक आहे, पेमेंट कटणार नाही बरं का. ठीक आहे, कारण काय माहितीये की आपलं जे काही टेस्टिंग मोडला आहे सध्या, कशाला आहे आपलं टेस्टिंग मोडला. समजलंय ऑनलाईन मध्ये? एवढाच फंड आहे की रिझन आहे की जे आपण एपीआय यूज करतो ती एपीआय टेस्टिंग मोडची. कोणती आहे? टेस्टिंग मोडची. त्यामुळे तिथं आपलं क्यूआर ने पेमेंट होत नाही. ओके, ठीक आहे. त्यानंतर अजून कोड मध्ये पाहण्यासारखं काय आहे, ही आपली कॉल बॅक URL आहे. जसं की HTTPS google.com ला जायचं असं आपण सांगितलंय. त्यानंतर इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, मोबाईल नंबर दिलाय, ईमेल आयडी दिलाय की जिथे आपल्याला काय होईल, एक ओटीपी जाईल. जसं की इथे एक मोबाईल नंबर टाकला मी. ठीक आहे, त्यानंतर इथे कलर दिलाय. आता कलर म्हणजे काय बघा, मगाशी तुम्हाला सर्वांना येलो येत असेल. ओके, आता मी इथे कलर देतो 00. ठीक आहे, 0021 असं काहीतरी एक मी कलर फॉर्मॅट दिला, सेव्ह केलं आणि सेव्ह केल्यानंतर आउटपुट पेजला आलो. कुठे? आउटपुट पेजला. एकदा इथे रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर पे नाव बटन आहे, त्या बटनावर मी क्लिक करतो. जसं मी पे नाव बटनावर क्लिक केलंय तर इथे बघा माझ्या पेमेंट मेथडचा आता कलर कोणता झालाय, थोडा ब्ल्यू टाईप झालाय ना इथे. मग जिथे ते खाली ऑप्शन आहे कलर म्हणून, त्या कलरने आपण काय करू शकतो की आपल्या पेमेंटचा ह्याचा कलर चेंज करू शकतो. आता तुमचा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असेल की सर आम्ही जो काही क्यूआर दिसतोय तो क्यूआर वर स्कॅन केल्यानंतर तिथे एक एरर दाखवतोय की अनेबल टू स्कॅन क्यूआर. का दाखवतोय की त्याचं रिझन आहे की जो आपण टेस्टिंग मोडची एपीआय यूज केली. कोणती? इथे बघा टेस्ट मोड येते है ना, त्यामुळे तिथे येते. जस्ट तुम्ही बाकी कार्डने केलं, कार्डची डिटेल बघा मी टाकतो एक रॅन्डम कोणती पण टाका. मी एक फेक टाकतोय, बघून आपण फेकने जमेल का नाही. जस्ट मी ते फेक काय केली, पेमेंट डिटेल कार्ड डिटेल टाकली. प्लीज एंटर ए व्हॅलिड कार्ड डिटेल. अरे ठीक आहे, जस्ट तुम्ही कार्ड डिटेल टाकू शकतात, बाकीचे इथे बी टाकू शकतात. ठीक आहे, बाकी हे नाही होत का नेट बँकिंग वगैरे? ठीक आहे, नेट बँकिंगने पेमेंट होते सक्सेसफुली. सक्सेस. ठीक आहे, नेट बँकिंगने पेमेंट होते. ओके, झालं माझं नेट बँकिंगने पेमेंट. आणि पेमेंट झाल्यानंतर असं माझ्या पुढे येतंय A to Z आयटी हब. माझी एक आयडिया आली पेमेंट सक्सेस. आणि त्यानंतर मी आलो कोणत्या पेजला? गुगल पेजला आलो. कारण गुगल पेजला काय आलो की मी त्या कोड मध्ये सांगितलंय पेमेंट झाल्यानंतर आमचा युजर गेला पाहिजे google.com ला. जस्ट एवढंच आहे की. ठीक आहे, अजून ह्यामध्ये ठीक आहे नेट बँकिंगने ट्राय करा, नेट बँकिंगने होतंय कन्फर्म. वॅलेटने बी होईल. आणि युपीआयने का होत नाही की कारण आपण टेस्टिंग मोडची एपीआय यूज करतो, त्यामुळे आपलं पेमेंट होत नाही. ठीक आहे, सगळ्यांचा पॉईंट क्लिअर. जस्ट फक्त कॉपी पेस्ट करायचा आहे कोड, ह्याच्या विरुद्ध काहीच नाहीये. ठीक आहे, अजून एक सांगतो मी तुम्हाला. जस्ट आपल्याकडे टाइम आहे म्हणून मी लगेच सांगतोय. आता इथे मी काय करतो, कॉल बॅक URL काय सांगतो माहितीये. जस्ट मी ते कॉल बॅक URL मध्ये सांगतो की जायचं कुठे माहितीये, HTTP:// लोकल होस्ट
लोकल होस्ट स्लॅश :100// पेमेंट. ह्या URL ला काय करायचं, पेमेंट झाल्यानंतर जायचं. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा पेजला मी रिफ्रेश करतो, पे नाव बटनावर मी क्लिक केलं तर माझ्यासाठी पेमेंट ऑप्शन ओपन झाले. पेमेंट ऑप्शन ओपन झालं तर मी ते पेमेंट करतो नेट बँकिंग बँक ऑफ बरोडा, आणि तिथून असं मी काहीतरी पेमेंट कंप्लीट करतो, सक्सेस. आणि माझं पेमेंट आता होत आहे. जसं माझं पेमेंट कंप्लीट झालं तर मी कोणत्या पेजला रिडायरेक्ट होणार आहे, की मी तिथे सांगितलंय localhost:100// पेमेंट नावाच्या URL ला काय व्हायचंय, रिडायरेक्ट व्हायचंय. झालं, इथे आले कॅन नॉट पोस्ट, काय आलंय /पेमेंट. मग जी काही URL आहे ती URL आपण काय करू, /पेमेंट नावाची URL बनवू. मेथड कोणती असणार, पोस्ट असणार आहे. ओके, मग मी कुठे आलो, index.js फाईल मध्ये आलो आणि त्यामध्ये एक URL बनवतो app.post नावाची, कारण आपल्याला इथे सांगितलंय कॅन नॉट पोस्ट /पेमेंट. डबल कोड मध्ये काय राहणार, /पेमेंट. त्यामध्ये एक फंक्शन, आणि त्या फंक्शन मध्ये एक असणार रिक्वेस्ट, सेकंड असणार रिस्पॉन्स, आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड.सेंड करतो. आपल्याला माहित आहे की आपण जो काय डेटा, जो काय हा पोस्ट आलाय म्हणजे काय, की ह्या पोस्ट मध्ये काहीतरी डेटा आलाय, आणि तो डेटा कशात येतो, request.body मध्ये येतो. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा इथे मी रिफ्रेश केलं तर इथे मला काहीच नाही भेटलं. का नाही भेटलं, की आपल्याला फॉर्म मधून किंवा पोस्ट मेथड मधून डेटा घ्यायचा असेल तर एका पॅकेजची गरज असते. कोणतं पॅकेज आहे ते, मग npm i body -parser. म्हणजे काय पॅकेज आहे आपल्याला पोस्ट मधून डेटा घेण्यासाठी मदत करतो, ते पॅकेज मी इथे इन्स्टॉल केलं. आणि आपला सर्व्हरला मी इथे एक्झिक्यूट करून टाकतो एकदा. node1 index.js प्रोजेक्ट झाला, एक्झिक्यूट कोड मध्ये आलो. जे काय आपण पॅकेज असतं इन्स्टॉल केले बॉडी पार्सल नावाचं, त्या पॅकेजला मी इथे करतो रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये बॉडी -parser, आणि त्याची एक मिडलवेअर असते app.use राऊंड ब्रॅकेट डबल कोड राऊंड ब्रॅकेट मध्ये बॉडी पार्सर .url एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्सटेंडेड :true. आणि आता मी आउटपुट पेजला आलो, म्हणजे कोणत्या, पेमेंट पेजला जातो. ओके, जसं मी पेमेंट पेजला आलो आणि पेमेंट पेजला आल्यानंतर इथे पे नाव बटनावर मी क्लिक केलं तर इथे मला पेमेंटसाठी ऑप्शन ओपन झाले, आणि इथे मी नेट बँकिंगनी पेमेंट करतो. जसं की माझी बँक आहे एअरटेल पेमेंट बँक, आणि इथे मी सक्सेस बटनावर क्लिक केलं तर माझं पेमेंट इथे सक्सेसफुली होत आहे. थोडासा टाइम लागेल. आणि इथे माझं पेमेंट झाले. पेमेंट झाल्यानंतर मी कोणत्या पेजला रिडायरेक्ट होणार आहे, की localhost:100// आणि त्या /पेमेंट मधून मी काय केलं, इथे जो काय हा पोस्ट मेथडला डेटा येणार आहे तो डेटा मी फक्त काय केला, इथे रिस्पॉन्ड.बॉडी मध्ये प्रिंट केलाय, किंवा रिस्पॉन्ड.सेंड मध्ये मी काय केलंय, प्रिंट केलाय. आणि इथे बघा मला काय भेटलंय, रोजर पे पेमेंट ID भेटली. म्हणजे जे आपण आता पेमेंट केले त्या पेमेंटची काय भेटली, आपल्याला इथे एक ID भेटली. बस, पेमेंट गेटवे मध्ये एवढाच फंड आहे. ID भेटली, आणि ती ID आता तुम्ही टेबलमध्ये स्टोअर करू शकता डेटाबेसच्या. ठीक आहे, वाटलं तर एक छोटा प्रोजेक्ट